रिलायबल संस्थेच्या वतीने डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना एक अनोखी आदरांजली दिली जाणार आहे। त्याची घोषणा करण्यासाठी मी रिलायबल संस्थेचे संचालक माननीय श्री धनंजय आकात सर यांना पुन्हा एकदा निमंत्रित करते आहे। APJ अब्दुल कलामांच्या स्वप्नातला भारत प्रत्यक्षात येण्यासंदर्भात ही घोषणा आहे। कृपया विद्यार्थ्यांनी शांतता राखावी। मी माननीय श्री धनंजय आकात सरांना निमंत्रित करते आहे। कृपया त्यांनी यायचं आहे। गेल्या 27 जुलै रोजी डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती व त्यांची ओळख त्याच्यापेक्षा मोठ्या पद्धतीने करून द्यायची झाली तर 2020 ही जी संकल्पना आहे 2020चा भारत, ही संकल्पना वास्तवात आणण्यासाठी त्यांनी काही प्रारूपं मांडली। काही डॉक्टर APJ कलाम यांची 2020चा विकसित भारत ही संकल्पना वास्तवात येण्यासाठी डॉक्टर APJ कलामांनी खूप काही प्रारूपं मांडली, खूप काही योजना मांडल्या आणि निधनापूर्वी त्यांनी किंवा निधन झाल्यानंतर त्यांनी एक अशी अपेक्षा नक्कीच केली असणार की ही जबाबदारी आता नेक्स्ट कोण पार पाडणार। तर या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी हा भारतीय विकासाचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि आपली संस्था, जसं मी सुरुवातीच्या सत्रात बोललो की प्रशासकीय अधिकारी भारताच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो। आपली संस्थाही चांगले प्रशासकीय अधिकारी घडवण्यासाठी नेहमी कार्यशील आहे। 27 जुलै 2017 या दिवशी आपल्या संस्थेने एक महत्त्वाचा प्रकल्प हाती घ्यायचं ठरवलं। ज्या प्रकल्पाचं नाव आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षा नगरी। तर ही जी नगरी असणार आहे त्यामध्ये सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा पूर्व, मुख्य आणि मुलाखत स्तरावरचा जो अभ्यासक्रम आहे तो तर घेतला जाणार आहे, परंतु MPSC आणि UPSC या ज्या परीक्षा आहेत, परीक्षा पास झाल्यानंतर जे प्रशिक्षण उमेदवारांना दिलं जातं तर त्या प्रशिक्षण केंद्रांचा, जसं की मसुरी इन्स्टिट्यूट असेल, IAS ट्रेनिंग सेंटर, त्यानंतर यशदा MPC साठी ट्रेनिंग सेंटर आहे, वनमती आहे, या सगळ्या ट्रेनिंग सेंटरचा आम्ही अभ्यास करून ते ट्रेनिंग अगोदर कितपत विद्यार्थ्यांना देता येतं, म्हणजे तयारी करत असतानाच अशा प्रकारच्या सुविधा त्यामध्ये आम्ही देण्याचं ठरवलेलं आहे। 27 जुलै 2017 रोजी तो प्रोजेक्ट उभा राहील आणि आमचा प्रयत्न त्या माध्यमात राहील की डॉक्टर APJ कलामांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न वास्तवात आणण्यासाठी आपला खारीचा का वाटा असावा, या दृष्टिकोनातून तो प्रकल्प मला असं वाटतं फार महत्त्वाची भूमिका बजावेल। आपले सगळ्यांचे लाडके विश्वास नांगरे पाटील साहेब आणि असे अनेक अधिकारी आहेत ज्यांचं काम आज पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने गाजतंय, त्यांचं काम खूप चांगलं होतं। अशा प्रकारचे अधिकारी पुन्हा निर्माण झाले पाहिजेत। हा जरा जोपर्यंत निर्माण होत राहील तोपर्यंत ती प्रक्रिया विकासाची वेगवान होईल। या मनोदयातनं, या विचारामधनं ती संकल्पना आम्ही वास्तवात आणणार आहोत। ही छोटीशी घोषणा होती। थँक्यू व्हेरी मच। ओके, धन्यवाद सर। हा कार्यक्रम 2 भागामध्ये होणार आहे। पहिल्या भागामध्ये माननीय श्री विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत संवाद साधला जाणार आहे। दुसरा टप्पा इतर मान्यवरांशी संवाद साधला जाणार आहे, परंतु तत्पूर्वी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे। विद्यार्थ्यांनी प्रश्न कागदावरती लिहायचे आहेत। ते कागद रिलायबलचा स्टाफ गोळा करणार आहे। कुणीही जागेवरून उठू नये ही विनंती आहे। फक्त कागदावर विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तरे मान्यवरांकडून दिली जाणार आहे, त्यामुळे कुणीही स्वतः उठून कृपया प्रश्न विचारू नये ही नम्र विनंती आहे। कार्यक्रमाची पुढील सूत्रे मी सुप्रसिद्ध निवेदक प्रेषित यांच्याकडे देते आहे। तत्पूर्वी व्यासपीठावर उपस्थित इतर मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठासमोर आसनस्थ व्हायचं आहे, अशी मी त्यांना विनंती करते। कार्यक्रमाचा पहिला भाग हा माननीय श्री विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत जो निवेदकाचा भाग आहे प्रेषित आणि माननीय श्री विश्वास नांगरे पाटील यांच्यामध्ये संवाद होणार आहे। मान्यवरां हॅलो, चेक। मित्रांनो, आपण सगळे भावी अधिकारी आहात आणि एक मिनिट फक्त प्लीज आपण जर शांत राहिलो तर सरांचा आवाज इतका मोठा आहे की तो देशाच्या पलीकडे पण पोहोचलेला आहे। मग आपल्या देशातल्या माणसांपर्यंत निश्चित पोहोचेल। फक्त शांतपणे ऐकून घ्या, कारण आमच्या देशाला
फक्त सरांसारखे एक अधिकारी चालू असून चालणार नाही, तुमच्यासारखे असंख्य अधिकारी लागणार आहेत. सो थँक्यू व्हेरी मच. शांतपणे ऐकलं तर खरंच खूप छान आणि खूप व्यवस्थित मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. सर्वप्रथम मी दैनिक दिव्य मराठी आणि रिलायबल अकॅडमीचे मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी एक छान सामाजिक उपक्रम इथे राबवला आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले. आणि दुसरं, अशा अधिकाऱ्यांना आमच्या समोर ते घेऊन आलेले आहेत ज्या अधिकाऱ्यांना बघण्यासाठी अख्खा भारत आज उत्सुक आहे. सो थँक्यू व्हेरी मच. मी मुलाखतीला सुरुवात करतो. मी अनेक वर्ष रेडिओ मिरचीमध्ये काम करत होतो आणि 26/11चा हमला जो आहे सर, तेव्हा आम्हाला लाईव्ह जायला सांगण्यात आलं होतं की तुम्ही जा आणि फक्त एवढंच सांगा की शांत राहा, टेन्शन्स घेऊ नका. पण आमच्या हृदयाची धडधड वाढलेली होती. एक अधिकारी की जो अत्यंत देखणा आहे आणि त्याच्या कर्तृत्वामुळे अजून देखणा झालेला आहे, असा अधिकारी फक्त एक रिव्हॉल्वर घेऊन 6 बुलेटसह एवढ्या मोठ्या आतंकवाद्यांच्या समोर निधड्या छातीने उभा राहतो. सर, हे बळ कुठून आलं होतं? हा पहिला प्रश्न. धन्यवाद प्रेषित, धन्यवाद दिव्य मराठी रिलायबल अकॅडमी. तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची पार्श्वभूमी समजून घेण्याची आवश्यकता आहे. सिनेमात आपण पाहिलेलं असतं की गुन्हा घडल्यानंतर पोलीस जातात. सव्वीस 11च्या लढ्यामध्ये गुन्हा चालू होता आणि मला वाटते त्या ठिकाणी जे आत्मिक बळ, दिव्यत्वाचे जेत प्रचिती, कर माझे जुळती, छत्रपती शिवरायांनी जो गनिमी कावा, जे धैर्य, जे धाडस, जे शौर्य आपल्या सगळ्यांच्या रक्तामध्ये ज्यांनी अगणित सूर्य तयार केलेले आहेत, ते भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अशफाकुल्ला खान. भगतसिंग लिहिताना असं म्हणतात की मी इश्क लिहायला जातो पण इन्कलाबचे शब्द उमटतात. एक खूप छान प्रेयर आहे परमेश्वराची की गॉड ग्रँट मी द सिरिनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स विच आय कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स. परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाहीये त्या स्वीकारण्याचं मला धैर्य दे, ज्या बदलू शकतो ते बदलण्याचं सामर्थ्य दे, आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाहीये या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. मला खात्रीशीर माहित होतं की मी 15 मिनिटानं मरेल, अर्ध्या तासानं मरेल, 1 तासानं मरेल, पण लढता लढता मरेल. डिग्निफाईड डेथ, ज्याच्यात ज्या मृत्यूमध्ये एक अभिमान आहे, स्वाभिमान आहे, देशाची प्रीती आहे, तशी डेथ माणसानं मला वाटतं ॲस्पायर करावी. माझ्याबरोबर राहुल शिंदे आणि समाधान मोरे ही मिसरूड ही न फुटलेली तुमच्या मराठवाड्यातली 2 पोरं 303 रायफली घेऊन आले. राहुल 2:45च्या गोळीबारामध्ये शहीद झाला. मी दुसऱ्या दिवशी त्याचा शहीद झालेला देह आणायला गेलेलो होतो आणि मला आठवतं त्याचा युनिफॉर्म जळालेला होता, त्याची स्किन जळालेली होती, शरीर रिगर मॉर्टिसनं ताट झालेलं होतं, पण त्याच्या रायफलची बट खांद्यावरती होती. ट्रिगर गार्डमध्ये त्याची उंगली होती आणि संगीन वरच्या दिशेनं होतं. मला आठवतं मी ज्या वेळेला त्या दोघांना घेऊन आतमध्ये जायला 11:30च्या दरम्यान निर्णय घेतला, कारण पहिले 1.5 तास तर मी आणि माझा बॉडीगार्ड अमित खेतले दोघंच होतो. अमितला सुद्धा 3 गोळ्या त्या रात्रीच्या गोळीबारामध्ये लागल्या. पण 11:30 वाजता ही 2 पोरं मला मदतीला मिळाली. त्यावेळेला मी त्यांना एकच प्रश्न विचारलेला होता, मला अजूनही आठवतो, याच्यापेक्षा बेस्ट संधी
याच्यापेक्षा बेस्ट अपॉर्च्युनिटी आपल्या जीवनामध्ये देशासाठी मारायची किंवा मरायची मिळणार नाही. आणि ती 2 पोरं 303 रायफली घेऊन आमच्या सोबत आली, लढली. त्यातला एक वीरगती प्राप्त झाला आणि त्याचे डोळे त्या दिवशी त्या रात्री त्या देहाचे मला आठवतात, उघडे होते, सताड उघडे होते आणि जणू साक्ष देत होते की तुमच्या शब्दाला सर जागलो की नाही. कालच आपला स्वातंत्र्य दिन आपण साजरा केलेला 69वा. शहीदों के चिताओं पर हर बरस लगेंगे मेले, वतन पर मर मिटले वालों का यही नामो निशा होगा. आपण या सगळ्यांना स्मरून आपल्यामध्ये अनेक भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, करकरे, कामटे, साळसकर, राहुल शिंदे, मेजर उन्नीकृष्णन, शशांक शिंदे, तुकाराम ओंबाळे कसे तयार होतील या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत, स्वप्न पाहिली पाहिजेत असं मला वाटतं. आता तुमच्याकडनं हा किस्सा ऐकताना सुद्धा आम्हाला भीती वाटते सर, थरकाप उडायला होतो. पोलीस अधिकारी होण्यापेक्षा दुसरं काहीतरी व्हावं, IAS व्हावं आणि खुर्चीवर जाऊन बसावं असं न वाटता IPS मध्येच का जावं असं वाटलं, पोलीस अधिकारीच का व्हावं असं वाटलं. आणि मला असं वाटतं की वयाच्या खूप लहान वयामध्ये तुम्ही या प्रोफेशनमध्ये आलात, कारण आता या मुलांना जी गरज आहे ती एक्झॅक्ट दिशा करण्याची. आमचा प्रॉब्लेम असा असतो सर की आम्हाला तुम्ही भेटलात की पोलीस अधिकारी व्हावं असं वाटतं, उन्नीकृष्णनबद्दल ऐकलं की मिलिटरीत जावं असं वाटतं, अब्दुल कलाम आझादांबद्दल ऐकलं की सायंटिस्ट व्हावं असं वाटतं, डॉक्टर तात्याराव लहान्यांबद्दल ऐकलं की डॉक्टर व्हावं असं वाटतं. आम्हाला खूप काही व्हावं असं वाटतं. आमचा प्रॉब्लेम, आमच्या जनरेशनचा बेसिक प्रॉब्लेम हा आहे सर की आम्ही व्हॉट्सॲप आणि फेसबुकवाले आहोत. आम्ही ना फेस वाचतो ना बुक्स वाचतो. तुम्ही इतक्या कटाक्षाने हा निर्णय का घेतला? व्हॉट्सअप आणि फेसबुकचा पहिल्यांदा उल्लेख केल्याबद्दल मी एक सर्वे बद्दल सांगू इच्छितो. कारण मला आजकाल सगळी मुलं या 2 सोशल वेबसाईटवरती खूप जास्त दिसतात. इनफॅक्ट माझे वरिष्ठ, माझे कनिष्ठ हे सुद्धा फेसबुकच्या सगळ्या ग्रुपवरती आहेत, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आहेत. पण या 2 मीडियमचा उपयोग अत्यंत रचनात्मक आणि होकारात्मक कामासाठी आज केला पण जाऊ शकतो. पण अमेरिकेतला एक सर्वे नुकताच माझ्या वाचनात आला, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हायस्कूलचं शिक्षण होईतोपर्यंत, कॉलेजचं पण नाही, हायस्कूलचं म्हणजे साधारण 16-17 वर्षाचा मुलगा होईतोपर्यंत साधारण तो 20,000 तास इंटरनेटवरती आहे. 20,000 तास इंटरनेटवरती तो 15,000 साधारणपणे मर्डर्स पाहतो, 12,000 रेपचे सीन्स पाहतो आणि 1,00,000 पोर्नोग्राफिक अश्लील चित्रपती पाहतो. त्यामुळे आज अमेरिकेमधले जे प्रश्न शाळेमधले आहेत ते ऑटोमॅटिक वेपन्सचा वापर करून फायरिंग करणं असेल, अबॉर्शन्स आहेत, ड्रग्सचा मोठ्या प्रमाणावर वापर आणि त्यातनं फ्रस्ट्रेशन, चाकूसुऱ्यांचा वापर, असे प्रश्न आज तिथं फेस केले जात आहेत. हे जे दुधारी शस्त्र आहे ते खूप जपून वापरण्याची आवश्यकता आहे. एक मोठा भाऊ या नात्यानं मला सांगणं खूप महत्त्वाचं वाटतं, कारण मी 3 रेव पार्ट्यावर रेड्स केल्या. पुण्यामध्ये सिंहगडाच्या पायथ्याशी, मुंबईमध्ये 72 डिग्रीजवरती ओकूड नावाच्या हॉटेलमध्ये, ज्यात IPLचे क्रिकेट प्लेयर्स होते म्हणून खूप गाजावाजा झाला. मीडियाने अनेक प्रश्न नाईट लाईफच्या संदर्भात विचारले. पण ज्या वेळेला या 3 पार्ट्यामधील पहिल्या 280, दुसऱ्या 232 आणि तिसऱ्या 90 मुलामुलींच्या रक्ताचे आणि लघवीचे जे नमुने आम्ही घेतलेले होते त्यांचे रिपोर्ट्स आले. पहिल्यामध्ये 86%, दुसऱ्यामध्ये 92% आणि तिसऱ्यामध्ये 98% मुलामुलींच्या रक्तामध्ये आणि लघवीमध्ये सिरियस ड्रग्स म्हणजे चरस, अफीम, गांजा असे नाही, ज्याला लिसर्जिक ऍसिड LSD म्हणतो, ज्याला सिझलर ड्रग म्हणतो, एम्फेटामाइन, ज्याला फ्लनिट्रेप्झेम म्हणजे नायट्राइट बेस्ड ड्रग, की एक थम्सअपच्या ग्लासमध्ये 1 ड्रॉप टाकला तर त्या ड्रॉपचं त्या मुलीला पार्टीला घेऊन जायचं किंवा डेटवर घेऊन जायचं आणि तिला तो ड्रॉप टाकलेला थम्सअप किंवा कोक प्यायला द्यायचा. तिची मेमरी ब्लर होते आणि एकदा ब्लर झाल्यानंतर तिला रात्रभर काय झालंय ते कळत नाही, म्हणून त्याला डेट रेप ही म्हणतात. डेटवर घेऊन जायचं आणि रेप करायचा. एक संडे नावाचा सिनेमा आलेला होता अजय देवगणचा, त्यानंतर त्या हिरोईनच्या आयुष्यातला संडे इज मिसिंग,
फॅशनमध्ये या गोष्टी दाखवलेल्या होत्या. तर हे आक्रमण जे येतंय ते खूप धोकादायक आहे, कारण तुम्ही आता न शहरातले न ग्रामीण भागातली अशी तुमची परिस्थिती आहे. मी कारण पक्का गावातला खेडूत आहे, म्हणजे मला माझे प्रायोरिटीज ह्या खूप क्लिअर आई वडिलांनी सांगितलेल्या आहेत. माझे वडील 4थी शिकलेले आहेत, पण तुम्ही पोलीस अधिकारी का व्हावं, कारण मी 4थी शिकलेले असले तरी पैलवान गडी, म्हणजे ते आता 76 वर्षाचे आहेत, पण त्यांनी हात असा ठेवला तर मला हलवता येत नाही, एवढं कसलेलं शरीर आहे त्यांचं. आणि म्हणजे अगदी ट्रेनमधनं मध्ये तिरुपतीला गेले, वरच्या बर्थवरनं झोपेत खाली पडले, 3-4 बरगड्या फ्रॅक्चर झाल्या, पण काय औषध नाही. ते अंडी आणि ते आम्ही कोल्हापूरचे असल्यामुळं फाय असतो मटणाचा, ते पिऊन सरळ झाले. सांगण्याचा उद्देश की हा माझा बाप, मी ज्यावेळेला दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये, त्यांना काय फार कळायचं नाही आहे. त्यांना लहान, ते गावचे सरपंच होते, त्यामुळे मामलेदार काय असतो, फौजदार काय असतो हे त्यांना जवळून माहीत होतं. त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला समाज कारण राजकारणात असले ते स्वच्छ राजकारण, आजही लोक म्हणजे त्यांना सगळे गावातले लोक आबा म्हणतात. माझ्या घरात म्हणजे माझे नातेवाईकच नाही आहेत, माझ्या घरावर शेतात काम करणाऱ्या सगळ्यांचा आमचा स्वयंपाक अजूनही एकत्र बनतो. ते मला माझे वडील, मी मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये अभ्यास करताना एक पोस्ट कार्ड पाठवायचे दरवेळेला. पोस्ट कार्डमध्ये तुझं कसं चाललंय, तुला जेवायला वेळेवर मिळतं का, पैसे संपलेत का, अशा 4-5 गोष्टी विचारायचे. आणि शेवटची ओळ न चुकता ते दरवेळेला लिहायचे. मला गावात किंवा घरात प्रेमानं भावड्या म्हणतात, आणि ते दरवेळेला लिहायचे की भावड्या, मी जिवंत असेपर्यंत तुला एक दिवस लाल दिव्याच्या गाडीतून आलेलं मला पाहायचं आहे. मी प्रेरणा देणारे, मोटिवेशन देणारे, इन्स्पिरेशन देणारे अनेक ग्रंथ वाचले, खूप वाचन केलं, खूप डिग्र्या घेतल्या. मी IPS झालो त्यावेळेला फक्त BA होतो, नंतर MA केलं, MBA केलं, MPDM केलं, त्यानंतर LLB लातूरला SP असताना केलं, आता तुमच्या इथं LLM ला ॲडमिशन घेतलेलं आहे. खूप वाचलंय. MPSCतनं डेप्टी कलेक्टर झालो, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो, IPS झालो, दुसऱ्यांदा IPS झालो. IAS व्हायचं होतं मला ॲक्च्युली, खरं सांगायचं, कारण सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याची जी शासनामध्ये ताकद आहे ती खरी या पोलादी चौकटीमध्ये ब्युरोक्रसीची आहे. तर मला ते माझ्या अडाणी बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, कारण जेमतेम शेती 5 एकर, त्यातली सुद्धा अर्धी उपजाऊ नाहीये, त्याला शेत घाण ठेवून पोटाला चिमटा काढून ते मला पैसे पाठवायचे. पण कधी अशी जाणीव करून दिली नाही की तुझ्यासाठी पैसे पाठवतोय, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आपल्यापैकी 90% जणांची हीच परिस्थिती असेल. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती झेप, ती लीप मला घेता येईल का? डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांनी आपल्याला स्वप्न पाहायला शिकवलेलं आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. पण प्रशासकीय अधिकारी व्हायचं हे स्वप्न मला माझ्या वडिलांनी दाखवलं. आणि मग हळूहळू खरोखरच कॉफी तुम्ही देणार आहात? सर, तुम्हाला खरं सांगतो, मी आता अत्यंत प्रामाणिकपणे या सगळ्यांच्या मनात काय भावना आहे ती तुम्हाला सांगतो. मराठी चित्रपटांनी आणि हिंदी चित्रपटांनी पोलीस अधिकाऱ्यांची कंप्लीट भूमिका निगेटिव्ह आमच्यासमोर ठेवलेली होती. तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे अधिकारी खूप चांगले असतात आणि खूप पोलादी असतात आणि त्यांना मनापासून घाबरायला पाहिजे हे आम्हाला पहिल्यांदा दाखवलंय. आणखीन एक सांगतो मी तुम्हाला, ही सगळी गर्दी जी आहे ना सर, ही सगळी गर्दी एका अशा अधिकाऱ्याला बघायला, एका अशा अधिकाऱ्याला भेटायला इथे आलेली आहे ज्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांना तसंच अधिकारी व्हायचं आहे. यांच्या मनात ती भावना आहे. त्याच्यामुळे आजच्या पिढीतले जर खरं कोणी सेलिब्रिटी असतील तर ते तुम्ही आहात सर. त्याच्यामुळे हे
कॉफी प्रकार जो आहे तो कॉफी विथ ऑफिसर्स अँड सेलिब्रिटी ऑफिसर्स असा कार्यक्रम आहे हा. आणखीन एक गोष्ट मला छान सांगायची, सरांनी आता बोलता बोलता सांगितली की माझ्या वडिलांची प्रेरणा मला मिळाली. याच्यावरनं मला एवढंच एक कळतं की बाप पोलादी असला तर अधिकारी पोलादी होतो. त्याच्यामुळे इथे जेवढे पालक आलेले आहेत त्यांनी एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जर तुमच्या घरांमध्ये आज इथे आपण ज्या सगळ्या अधिकाऱ्यांना भेटणार आहोत ती अशीच माणसं आहेत की ज्यांनी खूप वेगळं काही काम केलेलं आहे. असा अधिकारी आपल्या घरात जन्माला यावा असं जर वाटत असेल तर बापानी आणि आईनी पोलादी असणं सगळ्यात जास्त आवश्यक आहे. तुम्ही सांगितलं सर की तुम्ही ग्रामीण भागातनं आलेला आहात. आमच्या ग्रामीण भागातनं मराठवाड्यातल्या विशेषतः मराठवाड्यातल्या मुलांबद्दल प्रॉब्लेम असा आहे की सर आम्ही बोलू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही लेखी परीक्षेमध्ये खूप काही गोष्टी करतो. मुलाखतीला जाताना सर आम्ही गांगरलेलो असतो, आम्हाला बोलताच येत नाही, आम्हाला तोंडच उघडता येत नाही. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये ती क्षमता आहे ती त्यांनी कशी ओळखावी आणि त्यावर कसं काम करावं. पहिल्यांदा मी थोडी पोलिसांबद्दल तुम्ही निगेटिव्ह भूमिका मांडली त्याबद्दल बोलणं माझं कर्तव्य आहे. मी एक तुमच्या मराठवाड्याचा आयजी आहे. जवळजवळ 188 पोलीस स्टेशन माझ्याकडे आहेत. 8 जिल्ह्यांचं मला नेतृत्व करावं लागतं. त्यामुळे प्रत्येक माझ्या कॉन्स्टेबलची माझ्या सब इन्स्पेक्टरची भूमिका सांगणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी ती इमेज बरोबर घेऊन जाऊ नयेत. मी ॲडिशनल CP वेस्ट रिजन होतो त्यावेळेला सगळे डायरेक्टर्स, स्क्रिप्ट रायटर्स, ॲक्टर्स इन्क्लुडिंग अजय देवगन, अक्षय कुमार, मिस्टर बच्चन ह्यांना सगळ्यांना एका फोरमवरती बोलवलं आणि त्याच्या खूप गाजावाजा मीडियामध्ये पण झाला. आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला एकदम असं निगेटिव्ह दाखवू नका, जॉनी लिव्हरला युनिफॉर्म घालून दाखवू नका किंवा अगदी सिंगम सारखं पण दाखवू नका. आम्ही काय 20 माणसांना लोळवू शकत नाहीये. ती एक्स्ट्रा सुपर सेलिस्टियल पॉवर्स आमच्याकडे नाहीये. तर हेही लोकांना खूप सिस्टमच्या विरुद्ध लढणारा पोलीस अधिकारी जो मिस्टर बच्चननी 70s आणि 80s मध्ये अँग्री यंग मॅनच्या रूपामध्ये दाखवला, त्यांनी ते खूप ॲप्रिशिएट पण केलं की पोलीस अधिकाऱ्याची जी वास्तव भूमिका आहे ती मांडा. मी का सांगतोय हे, मी माझ्या फोर्स बरोबर मी स्वतःला कनेक्ट का होतो, माझी इम्पती काय आहे. काही असतात म्हणजे काही एक्स्ट्रॉर्डिनरी करेजियस ऍक्ट आपल्या इतिहासात पोलिसांच्या पाहिलेल्या आहेत. त्यात एक उदाहरण सांगायचं तर तुकाराम मुंबाळे. 5 गोळ्या त्यांनी लाठीच्या जोरावर कसाबवर चाल केली, त्याच्या AK-47 मधल्या 5 गोळ्या पोटात झेलल्या तरी त्याची पकड ढिली होऊ दिली नाही आणि एक अतिरेकी इतिहासामध्ये जिवंत पकडला गेला. पण हा माझा ओंबाळे यांची परिस्थिती काय, कारण माझा सक्का मामा हा हवालदार म्हणून रिटायर झालेला आहे. मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये, मे महिन्याच्या सुट्टीमध्ये पोलीस क्वार्टर्समध्ये महिनाभर राहिलेलो. त्या 200 स्क्वेअर फीटच्या जागेमध्ये मामाची 3 पोरं आणि मी 4था असं सुट्टीत झोपताना रात्री किती तगमग व्हायची त्या मामाची मामीची हे मी स्वतः पाहिलेलं आहे. वस्तुस्थिती आहे, कारण मुंबईमध्ये एक मिनिट 40 नंतर खऱ्या अर्थानं मुलं मोठी झालेली असतात, प्रायव्हसीच मिळत नाही. मी मुंबईमध्ये वेलफेअर फंडाला 36 कोटी रुपये उमंग नावाचा कार्यक्रम असतो, फिल्म स्टार्स नाईट, त्याचा मी होस्ट होतो 3 वर्ष. ज्यात पूर्वी 3-4 कोटी मिळायचे त्याचे 36 कोटी मी पोलीस वेलफेअरला दिले. मी CPना विनंती करून आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी खास अभ्यासिका बनवल्या, एअर कंडिशन अभ्यासिका बनवल्या. त्याचा उद्देश त्याने अभ्यास करावा होताच, त्याच्याबरोबर त्याच्या आई वडिलांना प्रायव्हसी मिळावी हा जास्त होता. कारण मी सांगत होतो मामाची परिस्थिती, कारण दुर्दैवानं त्या परिस्थितीमध्ये काय सिच्युएशन फेस करावी लागते हे वेगळं आहे. त्याचबरोबर मी माझ्या सख्या बहिणीचं उदाहरण देतो. माझी बहीण गावाकडची, मुंबईचा फौजदार सिनेमा त्यावेळेला पॉप्युलर होता, त्यामुळे फौजदार जावई मिळाल्यानंतर आम्ही खूप खुश होतो.
मुंबईला ज्यावेळेला पोस्टिंग झाली त्यावेळेला 93मध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले. माझ्या भाऊजींचं पोस्टिंग सब इन्स्पेक्टर म्हणून जोगेश्वरी पोलीस स्टेशनला होतं, जिथं राधाबाई चाळसारखे ज्या घटना घडल्या. 8-8 दिवस ते घरी यायचे नाहीत. त्यामुळे ही बिचारी, आपला नवरा जिवंत आहे, काय झालं, या परिस्थितीत द्विधा मनस्थितीत राहायची. मी आज IPS अधिकारी आहे. तुमच्यातल्या प्रत्येकाचं स्वप्न IAS किंवा IPS व्हायचं, ही टॉपची पोझिशन गाठायची हे असेल. आज IPS म्हणून मला एअर कंडिशन घर आहे, एअर कंडिशन्स गाडी आहे, एअर कंडिशन ऑफिस आहे, मला सगळ्या ॲम्युनिटीज आज मिळतात. 8 रूमचा मोठा बंगला आहे. या माझ्या कॉन्स्टेबलला या परिस्थितीत राहावं लागतं. त्याचं बॉडी क्लॉक हे दर आठवड्याला चेंज होतं. म्हणजे तो आठवडाभर आपण विमानातनं आल्यानंतर जेटलॅग नावाचा प्रकार आहे. 8 दिवस आपण बॉडी ॲडजस्ट करत नाही. अरे याला दर आठवड्याला बॉडी रात्रीची दिवसाची रात्री अशी करावी लागते. त्यामुळं पाठीचे, पोटाचे, मणक्याचे स्ट्रेस रिलेटेड सगळे विकार याला होतात. याची परिस्थिती, कारण ऑगस्ट वॉलमोर नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहून ठेवलेलं 1950 मध्ये, पोलीस का टार्गेट आहेत? Policeman is denounced by the public, ridiculed in the movies, berated by the newspapers, unsupported by the prosecuting officers and judges. They are shunned by the respectables. They are condemned when they execute the law, dismissed when they do not, with remuneration less than that of a daily wages laborer. They are supposed to play the role of doctor, lawyer, soldier, educator, diplomat. म्हणजे किती रोल्स प्ले करावे लागतात आणि पोलीस का सॉफ्ट टार्गेट आहे याचं विश्लेषण 1950ला केले आणि ते आजही आहे. मात्र या दोन्ही गोष्टी आहेत, मीडियानं निगेटिव्हली दाखवलं आणि पॉझिटिव्हली दाखवलं. पण माझ्या ज्या मिडल लेवलच्या अधिकाऱ्यांचा आणि लोअर कॉन्स्टेबली जो 97% फोर्स आहे, त्यांच्या समस्या काय आहेत त्या युथला कळणं आणि अनेक चांगल्या पद्धतीनं अधिकारी आणि कर्मचारी. काल मी इथंच डबल सीट नावाचा सिनेमा पाहिला. त्यात त्या हिरोचा मित्र आहे, तो कॉन्स्टेबल आहे, ट्रॅफिक कॉन्स्टेबल, आणि त्याला 12,000मध्ये राहायचं आहे, प्रामाणिक राहायचं आहे. तो बायकोशी रोज भांडतोय कारण शेजारच्या घरात LED येतोय. शेजारच्या कॉन्स्टेबल जो करप्ट आहे त्याच्या घरात एक मोबाईल फोन रोज बायकोला नवीन मोबाईल मिळतोय. हिच्या बायकोच्या जीवाचा तगमं होतोय. हा त्याच्याकडे जाऊन रडतो की मला 12,000मध्ये राहतोय तर मला याचं जस्टिफिकेशन का द्यावं लागतंय, की मी प्रामाणिक राहण्याचं जस्टिफिकेशन द्यावं लागतंय. ही दुर्दैवानं शोकांतिका आहे. आज देशाला खरी गरज आहे ती वेड्या लोकांची. म्हणजे सिस्टम मध्ये जो पैसे खाऊन काम करतो तो प्रामाणिक, जो पैसे घेतो आणि काम करत नाही तो अप्रामाणिक, आणि जो फुकट काम करतो तो वेडा मूर्ख. या मूर्खांची, या वेड्यांची, या डॉक्टर APJ अब्दुल कलाम सारख्या ध्येय वेड्यांची आज देशाला गरज आहे. तुमचा जो दुसरा प्रश्न आहे त्याच्याकडे मी मुद्दाम, कारण माझ्या पोलीसमन बद्दल मला बोलल्यानंतर, कारण त्याची परिस्थिती मी जवळून रोज पाहतो, त्यामुळे मला बोलणं राहवलं नाहीये. दुसरा प्रश्न, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची मानसिकता, याचा मानसिकतेचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. कारण बऱ्याचदा ध्येय निश्चिती करताना उशीर झालेला असतो. ग्रॅज्युएट झाल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग UPSC MPSCची ही स्वप्न पाहतात. खूप उशिरा सुरुवात केलेली असते, तो अप्रोच नसतो बऱ्याचदा. त्यामुळं तरुणपण घोडचुका करण्यात, प्रौढत्व संघर्ष करण्यात आणि म्हातारपण पश्चाताप करण्यात निघून जातं. ही दुर्दैवानं वस्तुस्थिती आहे. कारण मी बघितलेलं आहे, म्हणजे गावाकडनं जायचं, मग कुठली अपॉर्च्युनिटी पुढचं दिसत नाही, मुंबई पुण्यामध्ये कॉट बेसिसच्या रूममध्ये राहायचं, खोराड्यात राहायचं, कुठेतरी आमदार निवासमध्ये जायचं, कुठला तरी एखादा क्लास लावायचा. मग तिथल्या शहरातला झगमगाट बघून बऱ्याच जणांचे डोळे दिपून जातात. चकाकणाऱ्या गोष्टी सोन्यासारख्या वाटतात. ते चकाकणारी गोष्ट कदाचित काच असते. ती काच कधी लागेल, कधी चिघळेल, कधी तिचं गँगरिंग होईल आणि कधी आयुष्य उद्ध्वस्त होईल हे सांगता येत नाही. जर ध्येय निश्चित करायचे आहे, टेक वन आयडिया, मेक दॅट वन आयडिया युअर लाईफ, ड्रीम ऑफ इट, लिव्ह ऑन इट. त्या आयडियाला झपाटून पकडून राहा. मी सगळ्यांना सांगत नाही की सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करायची. ते ध्येय समोर 12वीला असताना मी ठेवलं. 12वी नंतर तो मार्गक्रमण करत गेलो. मुंबईला गेलो तेव्हा पत्र्याची पेटी होती. असं उघड येणारं तेल, खोबरेल तेल बघून मित्र मला हसायचे. खरं सांगतोय तुम्हाला, देवा शपथ, मी ब्रिटिश लायब्ररीमध्ये 21व्या वर्षीच्या वेळेला पहिल्यांदा ऍडमिशन घेऊन आतमध्ये गेलो. मला कळालं नाही की आत का थंडी वाजते. आत AC होता. AC काय असते ते कळालंच नव्हतं. ही वस्तुस्थिती 21व्या वर्षाची माझी सांगतोय. बाहेर आलो शिपायला विचारलं, बाहेर आल्यावर गरम होतंय, आत झाल्यावर थंडी का वाजते.
ते म्हटलं कुठलं गावाकडचं आलं येडं, याला येशी म्हणतात म्हणे. आता मला कळालं नाही ते. ही वस्तुस्थिती होती. म्हणजे मला आठवतंय मी मुंबईमध्ये हॉस्टेलला ऍडमिशन मिळालं नाही. साऊथ मुंबईत SISC स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स ही वसंतदादा पाटील साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातली मुलं IAS IPS मध्ये जावी म्हणून ही संस्था बनवली. ही संस्था साऊथ मुंबईत आहे. साऊथ मुंबईत कुणाला राहणं परवडतं का? हॉस्टेलला ऍडमिशन मिळालं नाही तर मी शोधत होतो. तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या यशोधन इमारतीमध्ये जी IAS IPS अधिकाऱ्यांच्या राहण्यासाठी इमारत बनवलेली आहे, तिथं 10x10ची क्वार्टर, दिवसभर लायब्ररीत बसता येईल आणि रात्री जाऊन झोपता येईल म्हणून पाहत होतो. ती 10x10ची सर्वंटसाठी म्हणजे IAS IPS अधिकाऱ्यांच्या सर्वंटसाठी असणारी जागा सुद्धा मला मिळाली नाही. तिथून 2 मिनिटावर CCI आहे, बॉम्बे जिमखाना आहे. तिथून आम्ही उड्या मारून आतमध्ये बड्या बापांची पोरं कशा पद्धतीने स्क्वॉश टेनिस खेळतायत हे उड्या मारून पाहायचो. कुतूहल जागृत व्हायचं की असं काय आपल्याला बघायला मिळेल का आयुष्यामध्ये. स्वप्न पाहायचं कुणाला काही बंदी नाहीये. तिथून 2 मिनिटाच्या अंतरावर मेट्रो नावाचं थिएटर आहे जिथं सिनेमाचे सगळ्या प्रीमियर्स व्हायचे त्यावेळेला. आत्तासारखं 1-2 आठवड्याचं नसतं. त्यावेळेला गपी ना कभी हा सिनेमाचा प्रीमियर मला आठवते मी पाहायला गेलो होतो. शाहरुख खानला पाहण्यासाठी आम्ही 2 तास त्या बाउन्सरच्या शिव्या खात तिथं उभा राहिलेलो होतो. म्हणजे ते बाउन्सर्स किंवा सिक्युरिटी गार्ड आम्हाला ढकलायचे. 2 तासानंतर शाहरुखचं लांबनं दर्शन झालं. तिथून 2 मिनिटाच्या अंतरावर ताज हॉटेल आहे. कधी तिथं चहा प्यायला मिळेल का हेही स्वप्न पाहिलं नाही, कारण 25 रुपयाला चहा होता. खिशानं कधी 12 रुपयाच्या वर राईस प्लेट खायची परवानगीच त्यावेळेला दिली नाही. पण 2 वर्ष, ग्रेटर द स्ट्रगल ग्रेटर इज द ट्रायम्फ. जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश मिळत असतं. 2 वर्ष पेकाट मोड येतोपर्यंत अभ्यास केला. बुडाला फोड येतोपर्यंत अभ्यास केला. परिस्थिती बदलली. ज्या इमारतीमध्ये सर्वंट क्वार्टर 10x10ची शोधत होतो तिथंच कालपर्यंत शासनानं मला 2200 स्क्वेअर फीटचा आलिशान मरीन ड्राईव्हवरचा फ्लॅट राहायला दिलेला होता. मुंबईचा डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस साऊथ मुंबईचा झालो. जे क्लब उड्या मारून बघायचो आणि वॉचमनच्या शिव्या खायचो, त्याच क्लबची मॅनेजमेंटची मंडळी माझ्या ऑफिसमध्ये येऊन, साहेब आमच्या क्लबची ऑनररी मेंबरशिप घ्या ना, तुम्ही कुटुंबियासह आमच्या क्लबमध्ये या ना, असे विनवण्या करायला लागले. ज्या मेट्रो थिएटरमध्ये 2-2 तास फिल्म स्टारला बघायला उभा राहायचो, ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस वेस्ट मुंबई, बँड्रापासून पवईपर्यंतचा ॲडिशनल कमिशनर झालो. तेच फिल्म स्टार 2-2 दिवस माझी अपॉइंटमेंट घ्यायला धडपडायला लागले. ज्या हॉटेलमध्ये कधी स्वप्न पाहायचं धाडस, चहा प्यायचं स्वप्न कधी पाहण्याचं धाडस झालं नाही, त्याच ताज हॉटेलमध्ये 26/11च्या रात्री सगळ्यात जास्त आमची वाट पाहिली गेली. तिथल्या अतिरेक्यांशी 2 हात करून त्यांच्यावर गोळीबार केल्यामुळे येत्या 25 ऑगस्टला राष्ट्रपतींचं शौर्य पदक आमच्या टीमला दिलं जात आहे. हे मी काय माझं कौतुक करण्यासाठी सांगत नाही. ठिगळं घातलेल्या चड्ड्यापासून इथपर्यंत प्रवास. आज 42व्या वर्षी मी IG आहे. मी एकटाच नाहीये. आम्ही आमच्या गावातनं 3 एका वेळेला IAS IPS आणि IFS मध्ये सिलेक्ट झालो. ज्यावेळेला मुंबईमधनं एकही जण सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये सिलेक्ट झालेला नव्हता. IAS IPS या 3 ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये. त्याला आम्ही 3 जण एका गावातनं 1800 लोकवस्तीच्या गावातनं का झालो? कारण ठरवून झालो. आनंद पाटील आज डायरेक्टर ऑफ बँकिंग आहे. पूर्ण देशाचं बँकिंगचं कोऑर्डिनेशन तो बघतो. डेप्युटेशनवर आहे. तामिळनाडू काडरमध्ये त्याची अपॉइंटमेंट झालेली आहे. मी 2 वर्षापूर्वी बॉम्ब ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशनचं US गव्हर्नमेंटनं मला प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकेला बोलवलेलं होतं. आपल्याला माहित आहे न्यूयॉर्क सगळ्यात मोठं शहर. न्यूयॉर्क मधला सगळ्यात पॉश एरिया म्हणजे मॅनहॅटन मधला सगळ्यात पॉश स्ट्रीट म्हणजे 56वा स्ट्रीट, जिथं इंडियन एम्बॅसीचं ऑफिस आहे. तिथल्या अलिशान 500 स्क्वेअर फीटच्या त्याच्या चेंबरमध्ये सुगंध चौगले शेतकऱ्याचं पोरग हाय कमिशनर म्हणून बसलेलं पाहायला मिळालं. हे स्वप्न पाहायची, जिद्द ठेवायची, पण त्याच्यासाठी लढण्याची. कारण आता 2 आपण शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली. मी परवा दिवशीच गुरुवारी मला अक्षय कुमार माझा जवळचा मित्र आहे, त्यांनी मला ब्रदर्सच्या प्रीमियरला आम्ही दोघंच एका सोफ्यावर बसून दोघांनीच सिनेमा पूर्ण पाहिला. तो गुरुवारीच गेलेलो होतो आणि त्याला मी ती व्हिडिओ
नाना पाटेकरची दाखवली, मला एक बीडमधनं मित्रानं पाठवलेली होती. त्याला ते माहित नव्हतं की ही भयानक परिस्थिती, दुसरं जग आहे. मी हे एक्सप्रेस, मला तो म्हटला मी मुद्दाम म्हणत कार्यक्रमातून बोलतोय, पण त्याला सांगायची पण इच्छा नाही. तो म्हणे पुढच्या 6 महिन्यासाठी मला 30 शेतकऱ्यांना मदत करायची, दर महिन्याला मदत करायची. त्याला मी यांना मासे देऊ नका, रोज मासे देऊ नका, मासे पकडण्यासाठी जाळं द्या. त्यांना स्वतःवरती स्वावलंबन होऊन आत्मविश्वासानं लढण्यासाठी प्रवृत्त करा. खूप छान कविता आहे. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, डोक्यावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहुनी, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुनी, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत कचली, चूल विजली, होते नव्हते गेले, आठवणीला डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवले, कारभारणीला घेऊन सर संगे आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. क्रुशियल एज मधली मुलं आज तुम्ही या ठिकाणी बोलवलेली आहेत. 15, 16, 17, 18, 20, 21 ग्रॅज्युएशन पर्यंतची. युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडायचं असेल तर शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला पाहिजे. हा त्यांच्या आयुष्यातला शांततेचा काळ आहे. आता त्यांच्या जीवनाची दशा आणि दिशा हे ते ठरवणार आहेत. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन त्यांना महत्वाचं आहे. पण दिशा ठरवताना आपल्या स्ट्रेंथ्स काय आहेत, आपल्या वीकनेसेस कोणत्या आहेत, आपल्या समोरच्या थ्रेट्स, धोके कोणते आहेत, आपल्या समोरच्या संधी कोणत्या आहेत, त्याचं योग्य विश्लेषण करा. मग तुमच्या आवाक्यात यश येईल. उगाच स्वप्न बघायची, वाटतंय म्हणून करायचं, आता ग्रॅज्युएशन झालंय काय करायचं, मग आता लग्न ठरत नाही काय करायचं, असं ऍटिट्यूड ठेवू नका. जिंकण्यासाठी अभ्यास करा. लाथ मारीन तिथं पाणी काढीन ही जिद्द ठेवा. सरांनी गप्पांमध्ये 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. एक, ते 21 तास अभ्यास करायचे, आणि नंबर 2, त्यांनी विवा शिरवाडकरांची विशाखा काव्यसंग्रहातली अख्खीच्या अख्खी कविता तुम्हाला आणि मला म्हणून दाखवली. मोडून पडली पाठ पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. मित्रांनो, मला याच्यातनं काय सांगायचंय, तुम्ही सगळेजण अधिकारी होण्याच्या लायकीचे असतात. फक्त आपण 21 तासांपैकी 20 तास दुसरी कामं करतो आणि 1 तास अभ्यास करतो, आणि आपण साहित्याचा ॲब्सोल्युटली विचार करत नाही. मला असं वाटतं साहित्य पण एक ऑप्शन आहेच मोठा अधिकारी होण्यामध्ये. सर, सुधा मूर्तींची एक खूप छान गोष्ट आहे की त्या जेव्हा इंजिनियर झाल्या आणि त्यांनी टाटामध्ये अप्लिकेशन केलं तर त्यांना लेटर असं आलं की महिलांना टाटामध्ये एंट्री मिळणार नाही, कारण महिला तेवढ्या सक्षम पद्धतीने काम करू शकणार नाही. यांनी टाटांना पत्र लिहिलं की तुम्ही महिलांची क्षमता मोजणारे तुम्ही कोण, तुम्ही मला संधी देऊन बघा आणि त्यानंतर तुम्ही ह्या सगळा पॅटर्न चेंज कराल. टाटांनी त्यांना बोलावलं, त्यांना टेल्कोमध्ये नोकरी लागली. सुधा मूर्ती म्हणजे इन्फोसिसचे नारायण मूर्ती जे आहेत त्यांच्या सौभाग्यवती, आणि पहिली ती अधिकारी बनली टाटामध्ये, आणि त्यानंतर मग त्यांनी इन्फोसिस सुरू केलं. सो महिलांमध्ये ती क्षमता असतेच, फक्त आपल्याकडे महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. म्हणजे मुली हे काम करूच शकत नाही, मुलींना हे काम सांगूच नका, मुलींना वेगळीच कामं सांगा, त्यांना घरातल्याच गोष्टी शिकवा, अशा गोष्टी बोलल्या जातात. याच्यामुळे पालकांकडनंही महिलांना किंवा मुलींना योग्य पाठिंबा मिळत नाही. त्यामुळे मुलींमध्ये नैराश्य येतं. अनेक वेळा असं होतं की एखाद्या परीक्षेमध्ये अपयश आलं की आता बस झालं, आता लग्नाचं बघू असं म्हणून तिचं लग्न लावतात. मुलींमध्ये असणाऱ्या क्षमतेला कसं पुढे न्यावं आणि मुलींच्या पालकांनी त्यांच्यामध्ये न्यूनगंड येऊ नये यासाठी काय करावं असं तुमचं मत? खूप रिलेव्हंट प्रश्न आहे, पण त्याच्या अगोदर तुम्ही जो उल्लेख केला ते गैरसमज मुलांच्या मध्ये जायला नको. मी 21 तास सलग कधीही अभ्यास केलेला नाहीये. मी 21 किलोमीटर गेल्या रविवारी पळालेलो आहे, हे मात्र खरं आहे. हे मला आणखीन एक सांगायचं होतं. हे मला मगाशीच तुम्हाला सांगायचं होतं की त्यांचे वडील पहिलवान होते, वडिलांचा हात ते उचलू शकत नाही. मागच्या शनिवारी सर
वेरूळच्या घाटामध्ये 21 किलोमीटरची मॅरेथॉन पळत होते. हे खरं म्हणजे मला सांगताना प्रचंड लाज वाटतेय. मी या विषयावर ॲब्सोल्युटली कधी बोलू नये, कारण तुमच्यासोबत माझा शालक पण होता, जे तुम्ही एकत्र धावत होता. त्यांच्याकडनं मी प्रेरणा घेऊन मी पण चालायला लागलोय असं म्हणतात. पण तो भाग अलहिदा सर. पोलीस अधिकाऱ्यांनी फिट असावं, सगळ्या अधिकाऱ्यांनी फिट असावं, कारण त्यांना अहोरात्र सेवा करायची असते. या दोन्ही प्रश्नांची आता एकत्र उत्तरं द्या. मुलींच्या पालकांनी काय करावं, मुलींनी नैराश्य येऊ नये म्हणून काय करावं, आणि अधिकाऱ्यांनी हे मुलं अधिकारी झाल्यावर फिटनेससाठी काय करावं तेही सांगा. हे पहा, ॲक्च्युली मी माझी बॅक हर्ट होतोय म्हणून मी निरोप दिलेला होता. मी 2 दिवस मला बॅकनी खूप त्रास दिला, कारण मी वॉर्मअप न करता धावलो. योग्य पद्धतीनं वॉर्मअप करणं शरीराचं अभ्यासाच्या बाबतीत ते सुद्धा अतिशय रिलेव्हंट आणि महत्त्वाचं आहे. आणि नंतर कूल डाऊन करणं प्रत्येक ठिकाणी अभ्यासामध्ये घेतली. थँक्यू. कारण अभ्यासाच्या सुद्धा स्टेजेस असतात. आपण ज्यावेळेला अभ्यास करतो, प्लॅन हा खूप महत्त्वाचा आहे. इफ वी फेल टू प्लॅन, वी प्लॅन टू फेल असं म्हटलं जातं. त्यामुळे माझ्या दिवसाचे 3 स्लॉट मी लहानपणापासून, म्हणजे मी 10वीला असताना खरं सांगतोय तुम्हाला, 3 वाजता पहाटे उठायचो. मी माझ्या शिक्षकामुळं पहाटे ब्रह्ममुहूर्तावर 3 वाजता उठायचो. मी तालुक्याच्या ठिकाणी राहिला होतो. खोली भाड्यानं शिक्षकांच्या घरी घेतलेली होती आणि 3ला उठायचो. थंड पाण्याच्या नळाखाली बसायचो. म्हणजे शिक्षक बसवायचे सुरुवातीला 8-10 दिवस, पण एकदा मला 3:30 ते 8:30 5 तास ब्रह्ममुहूर्तावर अभ्यास करायची सवय लागली. मी अतिशय ॲव्हरेज होतो सुरुवातीला. 8वी 9वी मध्ये मला मार्क 70-80 पर्यंत पळायचे, पण असं कधी स्वप्न पाहिलं नव्हतं की आपण 90 पर्यंत जाईल. पण ह्या 365 पैकी 300 दिवस तर मी 3 ते 5, 3:30 ते 8:30 5 तास ब्रह्ममुहूर्तावर अभ्यास केला. ते थेट माझ्या मेंदूमध्ये जायला लागलं आणि मी 88 साली 88% मार्क मिळवून तालुक्यात 10वीला पहिला आलो. तो झाकली मूठ 1.25 लाखाची ही जी आपली प्रवृत्ती असते, पहिल्यांदा मला माझ्यातलं पोटेन्शियल कळालं. तर मला हे नेहमी वाटतं, यश म्हणजे काय? यश म्हणजे दुसरं तिसरं काय नाही. रोज आपल्या लाईफमध्ये एक आपल्या कॅपॅबिलिटीचा कप्पा उडवत जाणं. आयुष्य हे 10 गिअरच्या सायकल सारखं असतं. आपण 1-2च गिअर वापरतो. राहिलेले 8-10 गिअर आपण कधीतरी पाहिले पाहिजेत. रोज स्ट्राईव्ह करणं, आपल्या आपण क्रिकेटची प्रॅक्टिस केल्यानंतर सचिन तेंडुलकर होणार नाहीये, पण आपण काल खेळतो त्यापेक्षा आज चांगलं खेळतोय ना. उद्या अजून चांगलं खेळेल मी प्रॅक्टिस केल्यानंतर. अभ्यास करताना सुद्धा माझे कॉन्सेप्ट आज मला कमी कळलेत, पण मला उद्या अजून कळतील. अजून परवा दिवशी माझ्यात एक्सपर्टीज येईल. मला इंग्रजी एकदम माझं जेमतेम होतं. कॉमन सेन्सचा वापर करून मी काही ट्रिक शोधून काढल्या. मी स्वतःच्या वैयक्तिक स्टाईल्स आणि प्रेझेंटेशनच्या टॅक्टिक्स असतात त्या तुमच्या वेगळ्या असल्या पाहिजेत, माझ्या वेगळ्या असणार. मी करतोय त्या तुम्ही करायला गेलात तर तोंड कशी पडाल. त्यामुळे मी 3:30ला अभ्यासाला सुरुवात करायचो. तुमच्यातले काही जण करायला जातील आणि झोपा काढतील. म्हणजे तुमच्या वैयक्तिक बॉडीच्या काय रिक्वायरमेंट असते माहित नाही मला. रात्री तुम्हाला अभ्यास होत असेल करा, रात्री काय फरक पडत नाही. दिवसा होत असेल पण दिवसाचे 4 तास, दुपारचे सकाळचे आणि संध्याकाळचे असे 4-4 तासाचे 3 स्लॉट करून अभ्यासाचा वॉर्मअपचा म्हणजे चार्ट 1 तास वरती, 2 तास नंतर कॉन्स्टंट राहतो, 3ऱ्या-4थ्या तासाला तो खाली येतो. सर्वसाधारणपणे 4 तासापर्यंत मॅक्सिमम एका वेळेला अभ्यास करू शकतो. टप्प्यामध्ये करा, बरं अर्धा तास ब्रेक घ्या आणि त्याच्यानंतर करा. अभ्यासाच्या बाबतीत, फिटनेसच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. फिटनेस हा खूप महत्त्वाचा आहे. 26/11च्या रात्री मी फक्त आणि फक्त फिटनेसमुळे जिवंत राहिलो. कारण माझा पाय रॉयल स्टेअरकेसवरनं येताना खाली घसरलेला होता. मी जर खाली पडलो असतो तर माझ्या शरीराची चाळण झाली, कारण AK-47चा बस सुरू होता. पण माकडासारख्या 3 पायऱ्यावर, कारण CCTV मध्ये दिसतंय, 3 पायऱ्यावर मी माकडासारखा आलो आणि नंतर मग बॉलरूम मध्ये शेल्टर मला मिळू शकला. तिथं पाय घसरला असता म्हणजे माझ्या बॉडीमध्ये ॲजिलिटी आणि फ्लेक्सिबिलिटी नसती तर प्रॉब्लेम झाला असता. ते येण्यासाठी मग योगा, धावणं, पोहणं, मसलचे एक्सरसाइज करण्याचे, आपण व्यायाम करताना सुद्धा प्रोपोर्शनेट सगळे मसल्स व्यवस्थित डेव्हलप होतील याचा विचार केला पाहिजे. प्राणायाम, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू शिकल्या पाहिजेत. आता काय तुम्ही सगळ्या गोष्टी या वयात शिकणार नाहीये, परंतु रोज आपण अर्धा तास काहीतरी एक्सरसाइज केला पाहिजे, जेणेकरून फिजिकली फिट आणि मेंटली अलर्ट राहू. हे खूप महत्वाचं आहे. अभ्यासाला तुम्हाला त्याची एनर्जी मिळेल. डाएटच्या हॅबिट सुद्धा तुमच्या चांगल्या असल्या पाहिजेत. चांगल्या म्हणजे एकदम चांगलं जेवण नाही. मी अभ्यास करायचो कारण मुंबईमध्ये मला खायला डाळ, ज्याच्यातनं वरचं सगळं
जळवंड सगळी दिसायचे त्यात आकाशातले, आणि पोळ्या असायच्या त्या करपलेल्या, पोटच भरायचं नाही, त्यामुळे रात्री अभ्यास झक मारत व्हायचा. तर ही परिस्थिती, झोप लागायची नाही ना, म्हणजे मग बऱ्याचदा असं बिस्किटचा पुडा एक पार्लेजीचा घेऊन लायब्ररीत दिवसभर तेच खात बसून अभ्यास केलेला आहे. वेळ लागावं लागतं स्वतःला. आणि दाढी वाढलेली, एक गोलगळ्याचा टी शर्ट, पायात स्लीपर आणि जीन्स, जी 15-20 दिवस महिनाभर कधी धुवायचा प्रश्न यायचा नाहीये. पण ते झपाटलेलं, म्हणजे हातात डायरी असायची, गाडीचा नंबर दिसला तर त्या गाडीचा नंबरवरनं कुठलं समजा 1980 गाडीचा नंबर असेल, 1980ला काय झालं होतं, जगामध्ये काय झालं होतं, भारतामध्ये काय झालं होतं, महाराष्ट्रात काय झालं होतं, हेच विचार चालू असायचे. आणि ते झपाटून घेणं, टॉयलेटमध्ये बसलो तर समोर मॅपचा प्रश्न पूर्ण असायचा, म्हणजे टॉयलेट मधले 15 मिनिटं 10 मिनिटं आपले वाया जाऊ नयेत, समोर तो मॅप आपला प्रश्न तयार व्हावा, ही मानसिकता असायची. मुलींच्या दृष्टीने तुम्ही प्रश्न विचारलेला आहे आज अभिमानानं, आणि खूप म्हणजे माझी एक मुलगी आहे जिला पण मी तिला डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांना भेटायला घेऊन गेलो होतो नगरला SP असताना. त्यावेळेला त्यांनी ऑटोग्राफ, ज्यावेळेला जान्हवी माझ्या मुलीचं नाव आहे, त्यांनी ऑटोग्राफ देताना नाव विचारलं, त्यांनी सांगितलं जान्हवी. त्यावेळेला कलाम सरांनी तिला प्रश्न विचारला, जान्हवी, डू यू वॉन्ट टू बिकम IPS ऑफिसर लाईक युअर फादर? त्यावेळेला तिनं उत्तर दिलं, नो सर, आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर APJ अब्दुल कलाम. संस्कृती म्हणजे दुर्दैवानं आज सगळ्यात मोठा देशातला प्रश्न असेल फिमेल फिटिसाइड, स्त्री भ्रूण हत्या, ही जर आमची मानसिकता असेल, म्हणजे मोठ्या मोठ्या यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, ज्या ठिकाणी स्त्रीची पूजा होते, तिला मान सन्मान मिळतो, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी यशस्वी होतात, आणि ज्या ठिकाणी होत नाही तिथं द्राफला क्रिया, सगळ्या गोष्टी अयशस्वी होतात, अशा सगळ्या गोष्टी म्हटल्या जातात. पण त्याचबरोबर मनुस्मृती मध्ये म्हटलेलं आहे की पिता रक्षती कौमार्य भ्राता यौवने पुत्रो वार्धक्येन स्त्री स्वातंत्र्यम अर्हती. अजूनही ती मानसिकता जात नाहीये. आज सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये अभिमानाची गोष्ट मी सांगत होती ती म्हणजे आज देशाच्या पहिले 5 कॅन्डिडेट IAS मध्ये टॉप केलेले आहेत, त्यातल्या 4 मुली आहेत. पण आज प्रोपोर्शन तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे एकूण 2000च्या आसपास ते साधारण सिव्हिल सर्व्हिसेस मधलं प्रोपोर्शन 5% आसपास होतं, ते आज 20% आलंय. हळूहळू ती घोडदौड वाढती आहे, पण 50% ऑब्व्हियसली ते जाणं कमीत कमी आवश्यक आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं मात्र खूप पॉझिटिव्ह यात स्टेप घेतली की 33% रिझर्वेशन मुलींना MPSCच्या सगळ्या सेवामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर मुलींचा इंटेक हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमुळे येताना दिसतो. आपल्या कॅपॅबिलिटीजवर पण मुली येत आहेत. पोलीसमध्ये आपल्याला अजून 33% रिझर्वेशनमुळे खूप मोठ्या प्रमाणावर इंटेक दिसतो. पण जी पालकांची मानसिकता आहे ती खूप महत्वाची आहे. भारती जजोरिया माझी बॅचमेट, मध्य प्रदेशमध्ये अतिशय डायनॅमिक अधिकारी म्हणून तिचं आज नाव आहे. ती म्हणजे अशी डोक्याचा घोटा करायची, म्हणजे ती स्वतःला मी पुरुषापेक्षा कमी नाहीये, म्हणजे केस एकदम बारीक एकदम, आणि फिजिकली व्हेरी टफ. विकास अरोरा तिचा नंतर आमचाच बॅचमेट, दोघांनी लग्न नंतर केलं. दोघे फिजिकली खूप टफ, आणि ती म्हणजे आता सांगायला मला लाज वाटते थोडीशी. आमच्या ॲक्वॅटिक मीट असते, म्हणजे जलतरण स्पर्धा असते, त्याच्यात 7 मेडल असतात वेगवेगळ्या इव्हेंटचे मेडल असतात. 50 मीटर, 100 मीटर, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक, बटरफ्लायज, रिले, अशा वेगवेगळ्या इव्हेंट्स असतात. ती एका ट्रॅकमध्ये, स्विमिंग पूलच्या एका ट्रॅकमध्ये प्रत्येक इव्हेंटला एका कोपऱ्यात प्रत्येक इव्हेंटला उभी होती. आम्ही 5 जण वेगवेगळे असायचो पुरुष तिच्याबरोबर पोहायला, आणि 7च्या 7 गोल्ड मेडल ती एकटीच घेऊन गेली. हॉर्स रायडिंग मध्ये म्हणजे पुरुषाचे खेळ आहेत, त्याच्यातले गोल्ड मेडल ती घेऊन गेली. टेनिस मधले सगळे गोल्ड मेडल ती घेऊन गेली. योगा मधलं गोल्ड मेडल तिच्या फ्लेक्झिबिलिटीमुळे ती घेऊन गेली. इथं पालक आहेत, निश्चितपणेचं रिझन काय होतं, कारण ते एका चीफ सेक्रेटरीची मुलगी होती. म्हणजे मी असं 100% त्याला अट्रिब्यूट करत नाहीये, पण एक IAS अधिकारीची ती मुलगी होती. त्यामुळे लहानपणापासून तिला लढायला, तिचं ग्रूमिंग, तिला जेवण देताना मी लहानपणी पाहिलेलं आहे. माझी आजी सुद्धा माझ्या बहिणीला शिरा कमी द्यायची आणि मला जास्त द्यायची.
ही वस्तुस्थिती आहे. कुस्करलेली दुधातली भाकरी मला जास्त प्रेमानं मिळायची, माझ्या बहिणीला मिळायची नाही. माझ्या बहिणीचं नाव सीमा आहे, म्हणजे ही मी कबूल करतोय. सीमा का? कारण पहिली मुलगी झाली त्यानंतर मुलगी नको. आणि माझं विश्वास का नाव? कारण मी ज्या वेळेला आई माझी बाळणपणासाठी मला माझा जन्म होण्यासाठी माहेरी निघून गेली. बार्शी म्हणून गाव आहे तिकडं सोलापूरमध्ये, आणि माझं सांगलीमध्ये गाव आहे. त्यावेळेला तिकडं प्लॅन माझ्या सगळ्या नातेवाईकांनी केला की आता जर मुलगी झाली तर दुसरं लग्न करायचं, म्हणजे जास्त चान्सेस वडिलांना म्हणजे मुलगा होण्याचे वाढतील. म्हणून आई माझी तसंच पोट घेऊन मला पोटात घेऊन परत धावत पळत आली की बाबा असं काय होऊ नये. आणि माझ्या गावातल्या देवीकडं, निनाई देवीचं नाव आहे, तिच्याकडं मागितला विश्वास, मला नांदण्याचा विश्वास, ते मी जन्माला आलो म्हणून माझं नाव विश्वास. म्हणून मी हे प्रकर्षानं सांगतोय. म्हणून मी माझ्या जान्हवीला मी जास्त रणवीरपेक्षा लाडानं वाढवतो. त्याचं कारण कदाचित ते असावं, कारण त्या चीफ सेक्रेटरीनी तिला ग्रूम करताना एक पुरुषाधिकाऱ्यापेक्षा पण जरा सुद्धा कमी नाही आहे या भावनेतनं ग्रूम केलं. त्यामुळे ती भारतीय जजोरिया होऊ शकली. त्यामुळे आपण ताकद दिली पाहिजे, आपण आपल्या मुलींना ताकद दिली पाहिजे आणि त्यांना स्वयंसिद्ध करण्यासाठी सगळ्या प्रकारचे सपोर्ट, फायनान्शियल असतील, इमोशनल असतील, हे खूप महत्वाचे दिले पाहिजेत. आणि मुलींनी सुद्धा ती चमक, आपल्याला ह्यांना टुकाऱ्या करायला भरपूर वेळ असतो, म्हणजे बोंबलत फिरणे, टवाळक्या करणे. आपल्याला आईला थोडी 1-2 तास मदत केली तर बाकीचा वेळ आपण अभ्यासात देऊ शकतो असं मला वाटतंय. आणि मग जास्त जसं आज या वेळेला पहिल्या 5 पैकी 4 मुली आहेत टॉपर्स मध्ये, तसे रिझल्ट आपल्याला आपल्या राज्यात पण देता येतील. करेक्ट. मला माहिती आहे सर की यू आर नॉट फिलिंग वेल, तुम्हाला बरंही वाटत नाही आहे, तुमच्या घरी एक फंक्शनही आहे. शेवटचा एक प्रश्न विचारतोय आणि त्याच्यानंतर आपण इथे थांबूया. रिलायबलनी आणि दैनिक दिव्य मराठीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अनेक अशा स्पर्धा परीक्षा केंद्र महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत की जिथे अनेक मुलं शिकायला जातात. ती ग्रामीण भागातून आलेली असतात, काही शहरातली असतात, काही शिक्षित असतात, काही अर्धशिक्षित घरातली असतात. मुलांनी नेमकं कुठलं निवडावं हा मुलांच्या स्वातंत्र्याचा भाग आहे. या स्पर्धा परीक्षा केंद्रांनी काय काळजी घ्यावी हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न तुमच्या पर्सनॅलिटीसाठीचा आहे, तो असा की आज तुम्ही महाराष्ट्राचे, तुम्ही देशाचे खऱ्या अर्थाने हिरो आहात. विश्वास नांगरे पाटील सरांच्या नजरेतला विश्वास नांगरे पाटील हा नायक कधी दिसला होता हा शेवटचा प्रश्न आहे. हा मला वाटतं रिलायबल अकॅडमीच्या वतीनं आयोजित आणि दिव्य मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. मी जनरली अकॅडमीच्या किंवा याच्या कार्यक्रमासाठी जात नाही, पण दिव्य मराठीनं त्याला असोसिएशन होतं त्यामुळे मी आलो. पण मला वाटतं धनंजय अकात आणि ते स्वतः एक STI होते आणि त्यांनी सोडून हे डेडिकेशननं सुरू केलेलं आहे. निश्चित त्यांची काहीतरी भूमिका असेल, दृष्टिकोन असेल की ग्रामीण भागातल्या मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये कसं यश मिळवता येईल यासाठी प्रयत्न करायचे. मला वाटतंय बेसिकली स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक, खूप चांगल्या पद्धतीचे संदर्भ ग्रंथ या ठिकाणी असले पाहिजे. संदर्भ ग्रंथ म्हणजे मटेरियल मध्ये काय करायचं नाही, व्हॉट नॉट टू डू, हे खूप महत्वाचं असतं परीक्षेचा अभ्यास करताना. म्हणजे आताच पॅटर्न बदललेला आहे. आमच्या वेळेला 60-60 मार्कांचे प्रश्न सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये असायचे. आता 10 मार्कांचे, 20 मार्कांचे, 100 शब्दांचे, 200 शब्दांचे असे प्रश्न जास्त सिव्हिल सर्व्हिसेसच्या मेन एक्झामिनेशन मध्ये दिसून येतात. म्हणजे आता द वंडर दॅट वॉज इंडिया पुस्तक ज्यावेळेला आम्ही वाचायला घ्यायचो एन्शंट हिस्ट्रीवरती, तर त्याला आमचे मित्र किंवा पूर्वी अभ्यास केलेली मुलं पहिल्यांदा सांगायचे, अरे यातले फक्त सोसायटी, एव्हरीडे लाईफ आणि रिलिजन हे 3च प्रश्न चॅप्टर्स वाच, बाकीच्या मध्ये वेळ घालवू नकोस. अशोका अँड द डिक्लाइन ऑफ मौर्या सारखं रुमिला थापरचं पुस्तक वाचायला घेतलं तर त्यात शेवटच्या एडिक्टचा पार्ट तेवढाच वाच. हे काय करायचं आणि काय करायचं नाहीये याचं मार्गदर्शन परफेक्ट त्या सेंटर मधल्या लोकांना, म्हणजे संदर्भ ग्रंथ आणि मार्गदर्शकामध्ये खूप महत्वाचे मार्गदर्शक मला वाटत असतील तर ते म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करून जे मेन परीक्षेला गेलेले आहेत, जे मुलाखतीपर्यंत पोहोचलेले आहेत,
आणि अयशस्वी झालेले आहेत. असे कॅन्डिडेट्स, म्हणजे असे अनेक कॅन्डिडेट्स आज आपल्याला दिसतात. माझे मित्र आहेत, म्हणजे जे माझ्यापेक्षा अतिशय हुशार आहेत, मला मान्य आहे. म्हणजे आता बाकी शून्य लिहिलेला कमलेश वालावलकर, तो अतिशय प्रभृती, पण अभ्यासाचा पॅटर्न वेगळा असतो. मी परीक्षार्थी, मी ते शोले पिक्चर बनवण्याचं ठरवलं होतं, 3 तासाचा मसाला. माझं उत्तर कसं इम्प्रेशन देईल, मी त्या 3 तासामध्ये माझ्या 5 प्रश्नांना न्याय कसा देईल, माझं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वेगळं कसं राहील, माझ्यात कशात पाय चार्ट राहतील, कशात ग्राफ राहतील, माझ्यात कंपॅरेटिव्ह अनालिसिस कसं राहील, प्रश्नाला मी पकडून कसं धरेल, प्रश्नाची दिशा, कारण UPSCचा एक प्रश्न 60 मार्काचा 6-6, 7-7 ओळींचा असायचा. त्यात अप्रोच म्हणजे कम्पेअर म्हटलंय का, अनालाइज म्हटलंय का, डिस्कस म्हटलंय का, एक्सप्लेन म्हटलेलं आहे. प्रत्येक क्वेश्चनची दिशा वेगळी आहे, त्याला पकडायचो आणि त्यातल्या सब क्वेश्चन्सला किती मार्क्स असतील. मग मी तो उत्तर लिहिताना सुरुवातीचा प्रश्न 60 मार्कांचा जो आहे त्याचं उत्तर जास्त वेळ देऊ का, कारण मला 3 तास आहेत, म्हणजे 180 मिनिटं आहेत. 180 मिनिटातले पहिले 40 मिनिटं जास्तीत जास्त मी पहिल्या प्रश्नाला देऊ का, म्हणजे जेणेकरून 60 पैकी 35-40 मार्क मला पहिल्याच प्रश्नात मिळतील, 35 ते 40 पर्यंत. आणि नंतर मी कमी वेळ देईल, 35 देईल, 30 देईल, 28 देईल, 25 देईल. म्हणजे पहिल्यांदा एकदम परीक्षकानं दिशा ठरवली गेला 35 ते 40 पर्यंत मार्क द्यायचे आहे, तर तेवढ्याच रेंजमध्ये तो मार्क देत जाणार. म्हणजे परीक्षकाची मानसिकता अभ्यासून तशा पद्धतीनं मग जाण्याचा प्रयत्न करायचो. त्यामुळं कशा पद्धतीनं प्रश्नपत्रिका आणि सिलेबसचं अनालिसिस करून मार्गदर्शन करायचं, हे क्लासेस खूप महत्वाचं काम. आता हे मी माझ्या स्वतःहून खूप करायचो. स्वतःच्या टेक्निक्स माझ्या खूप असायच्या अभ्यासाच्या. म्हणजे मी डेप्टी कलेक्टर MPSCतनं झालो त्याचं मुख्य कारण म्हणजे इंग्लिशमध्ये मला 92 मार्क 100 मिळाले. सहजासहजी इंग्रजीमध्ये इंग्लिश मीडियमच्या मुलांना सुद्धा 70च्या वर मार्क मिळत नाहीत. म्हणजे आमच्या वेळची परिस्थिती सांगतो. मी आता परीक्षा देऊन 20 वर्ष झाली. मला 92 मार्क का मिळाले, त्याचं रिझन असं होतं, माझं इंग्लिश ग्रामर खूप चांगलं होतं, पण अनालिटिकल इंग्लिश एसे 40 मार्कांचा असतो. म्हणजे त्यावेळेला असायचा, आता मला माहित नाही किती मार्कांचा असतो. 40 मार्कांच्या एसे मध्ये जर मला 92 मिळाले असतील, कमीत कमी 35 मार्क मला एसे मध्ये मिळाले असतील. 35 मार्क एसे मध्ये कधीच मिळत नाहीत, पण मला का दिली, कारण मी माझं प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलेलं होतं. पेपर फोडला नव्हता. म्हणजे मी ज्यावेळेला कॉलेजला होतो त्यावेळेला NCCच्या C सर्टिफिकेट मी केलेलं आहे. NCCच्या कॅम्पला गेलो होतो, तिथं इलॉक्युशन कॉम्पिटिशन, वक्तृत्व स्पर्धा होत्या. मला त्यावेळेला स्टाईल मारायला मग CSR कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू घेऊन जायची सवय. मग मी कॅम्पला गेलो होतो आणि तिथं नॅशनल इंटिग्रेशनवरती स्पीच द्यायचं होतं. मग मी ते स्पीच दिलं, मला पहिला नंबर गोल्ड मेडल त्यात मिळालं, पण स्पीचचा अर्थ मला काहीच कळाला नव्हता त्यावेळेला. जसं आहे तसं पाठांतर बरं असल्यामुळे जसं आहे तसं पाठ केलं. द स्पीच असं होतं, द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट in loud claims and mouth-watering directive principles of the state policy, but in the spirit of service and that of the complete dedication of one's both body and soul to the cause of unity and integrity of the nation. वगैरे वगैरे. मला MPSCच्या परीक्षेमध्ये निबंध कोणता आलेला होता, इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान झालो तर काय करेल. मी हेच नॅशनल इंटिग्रेशनचं भाषण जुजबी चेंज करून असं लिहिलं, the strength of the nation lies not in prime minister's loud claims and his mouth-watering directive principles of the state policy, but in his spirit and that of the complete dedication of his body and soul to the cause of unity and integrity of the nation. पुढे असंही म्हटलेलं होतं, however with every salute and cheers to our grand and mighty past, we cannot but admit that our present is afflicting, sometimes it is horrifying, sometimes frustrating. इकडे मी चेंजेस, however with every cheers and grand salute to our grand past of Pandit Nehru, Indira Gandhi, our present, त्याला खूप प्रॉब्लेम सुरू होते. प्रेझेंट इज अफ्लिक्टिंग, समटाइम्स हॉरिफाइंग, समटाइम्स फ्रस्ट्रेटिंग. असे जुजबी चेंजेस. आणि कशा पद्धतीचं तुमचं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे. तुम्हाला दुसरं उदाहरण आहे, कारण MPSC आणि UPSCच्या दरम्यान मी फार बोललो नाही, क्लासेसच्या संदर्भानं प्रश्न आहे. मला एक MPSCच्या मेन एक्झामिनेशन मध्ये दुसरं मी मार्क मला सोशॉलॉजीला 150 होते, 200 पैकी 150 मार्क होते, जो खूप चांगला. सोशॉलॉजीला मार्क एवढे पडत नाहीत, 120 म्हणजे शेंडी झाली. आणि मला प्रिलिमचा रिझल्ट लागल्यानंतर
मराठी लिटरेचरला चांगले मार्क्स मिळत नाहीत हे सगळेजण सांगायला लागले, म्हणून मी सोशॉलॉजी सब्जेक्ट घेतला आणि सोशॉलॉजीला मला 150 तब्बल मार्क्स पडले. माझ्या स्वतःच्या विषयात मला 135 मार्क मिळाले होते इतिहासात, पण सोशॉलॉजीला मला 150 मार्क मिळाले. त्याचं रिझन असं आहे, एकूण किती दिवस अभ्यास केला होता मी सोशॉलॉजी, शब्द माहीत, स्पेलिंग पासून माहिती पडून 7 दिवस मी सोशॉलॉजीचा अभ्यास केला होता. 7 days ओनली पूर्ण सोशॉलॉजीचा अभ्यास. 175 पानाचं एक छोटंसं पुस्तक घेतलं होतं, जास्त नाही. आणि मी संजय देशमुख नावाचा माझा मित्र आहे जो सोशॉलॉजीमध्ये MPhil झालेला आहे. नंतर त्यांनी MPSCची 3 ते 4 वेळा मुख्य परीक्षा पण सोशॉलॉजीमध्ये दिलेली होती. त्याला साधारण 350 ते 400 डेफिनेशन्स पाठ होत्या. सोशल थिंकर्सनी वेगवेगळ्या विषयांच्या डेफिनेशन 350 ते 400 व्याख्या पाठ होत्या. मला एकही व्याख्या पाठ नव्हती. रिझल्ट लागला त्यावेळेला मला 150 मार्क मिळाले आणि या पट्ट्याला 80 मार्क पळाले 200 पैकी. पेपर बदलला नव्हता मी. पण रिझन काय, मी माझ्या कॉमन सेन्स, मी लहानपणापासून आपण जे ऑब्झर्व करतोय, जे पाहतोय, ते आपण आपल्या परीक्षेमध्ये प्रतिबिंबित करण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ सोशॉलॉजीच्या पेपरमध्ये बलुतेदारी सिस्टम बद्दल लिहा म्हणून प्रश्न आला. अरे मला काय कोणी वाचायची गरज आहे, मी खेड्यातला आहे, मला माहित आहे 18 अलुद्दार, 12 बलुद्दार, कुणबी, त्यांची बारदार सिस्टम, या सगळ्या लहानपणापासून माझ्या खेड्यातल्या मी गोष्टी बघितलेल्या आहेत ना, त्या बघून मी लिहिल्या. धर्मनिरपेक्षतावादाचा प्रश्न होता. धर्मनिरपेक्षतावादावर मी सोशॉलॉजी काहीच लिहिलं नाही, जे इतिहासात वाचलो ते सगळं लिहिलं. धर्मनिरपेक्षतावादाचा उगम 30 years वॉर जे प्रोटेस्टंट आणि कॅथलिक्स मध्ये झालेलं होतं, त्यातनं 30 years वॉर मधली जी ट्रिटी झाली, ट्रिटी झालेली होती, त्यातनं मग धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझमचा कसा उगम झाला, भारतात रिलिजियस टॉलरन्स कसा आहे, हे कम्पॅरेटिव्ह अनालिसिस केलं. त्यामुळे निबंध असेल किंवा असे अनालिटिकल होलिस्टिक व्ह्यू असणारे प्रश्न असतील, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड हे खूप महत्वाचं असतं. अशा पद्धतीची तयारी करताना कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे याचे टेक्निक्स, प्रत्येकाच्या ट्रिक्स वेगळ्या असतात. मी परत म्हणतो, PR पाटील नावाचा माझा मित्र आहे, तो DCP आता, त्यांनी असाच निबंध पाठ करून लिहिण्याचा प्रयत्न केला आणि त्याला 35 मार्क मिळालेले होते. तर या ट्रिक्स माझ्या ज्या आहेत त्या माझ्या स्वतःच्या वैयक्तिक डेव्हलप केलेल्या आहेत, तुमच्या वेगळ्या असतील, पण तुम्ही कशा पद्धतीनं ट्रिक्स डेव्हलप केल्या पाहिजेत, अभ्यासाच्या पद्धती कशा डेव्हलप केल्या पाहिजेत, हे क्लासेसनं तुम्हाला मार्गदर्शन करणं अधिक महत्वाचं आहे. रेग्युलर लेक्चर्स डिबेटेबल आहे. मी सगळ्या लेक्चर्स बद्दल म्हणणार नाही की सिलेबस कंप्लीट केला पाहिजे ना असं तसं, पण परीक्षा घेतल्या पाहिजे मुलांच्या. परीक्षा घेऊन त्यांचे प्रश्नपत्रिकांचं जे उत्तरपत्रिकांचं जे अनालिसिस आहे ते व्यवस्थितपर्यंत त्या विद्यार्थ्यांना करून दिलं पाहिजे. त्याच्यात कशा पद्धतीनं सुधारणा उत्तरामध्ये केली जाईल, अजून कुठं चुकतंय, हे मुलांना सांगणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. मी एक सिव्हिल सर्वंट आहे, माझ्या खांद्यावरती IPS आहे, त्यातला सर्व्हिस मला खूप महत्वाचं वाटतं. टू लव्ह, टू हेल्प अँड टू सर्व ही 3 सुंदर क्रियापद आहेत. प्रेम करणं, मदत करणं आणि सेवा करणं, हे माझ्या आयुष्यात मी माझ्या सर्व्हिसमध्ये माझ्या समोरचं बोधवाक्य किंवा माझं इम्ब्लेम ठरवलेलं आहे. त्यामुळे विश्वास नांगरे पाटील हा हिरो समजत नाही, तो एक सर्वंट समजतो आणि सर्वंट सारखंच हंबल राहून काम करत राहणं, प्रामाणिकपणे काम करत राहणं, हे माझ्या आयुष्याचं मला उद्दिष्ट वाटतं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. फक्त जाण्याच्या आधी तुमच्याबद्दल एवढ्याच 2 वाक्यांमध्ये बोलतो की सरांनी MPSC आणि UPSCच्या परीक्षांमध्ये परीक्षकांची मानसिकता ओळखून तशा पद्धतीने उत्तर लिहिलं होतं आणि कदाचित पाकिस्तानमधनं भारतामध्ये आलेल्या आतंकवाद्यांना हे माहिती नव्हतं की हा अधिकारी मानसिकता ओळखण्यामध्ये तरबेज आहे. त्यांनी तिथे चूक केली आणि तिथे सर जिंकलेले आहेत. सो थँक्यू व्हेरी मच सर. वी प्राऊड ऑफ यू अँड थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. यानंतर रिलायबल अकॅडमीच्या ज्या आमच्या दीपाली मॅम आहेत त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि